अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या वतीनं 17वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा वाडिया पार्क येथे आयोजित करण्यात आली आहे। दिनांक 20 ते 24 मार्च दरम्यान ही स्पर्धा होणार आहे। यात 32 राज्यांच्या संघातील खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पदाधिकारी असे 700हून अधिक जण सहभागी होणार आहेत। सर्वांचा निवास आणि भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे केली जाणार आहे। स्पर्धेविषयी संघटनेचे आजीव अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, सचिव प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी माहिती दिली। जिल्हा कबड्डी हौशी संघटनेच्या वतीनं 20 ते 24 मार्च या कालखंडामध्ये नॅशनल कबड्डी स्पर्धा पुरुष या ठिकाणी आयोजित करणार आहोत। आमच्या संघटनेचे आजीव अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, अध्यक्ष आमदार निलेश लंके आणि आमचे सर्व पदाधिकारी मिळून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच नॅशनलची स्पर्धा होत आहे आणि भारतातील जवळपास 32 राज्यातील कबड्डीचे संघ या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि त्या सर्व संघामध्ये आता जे प्रो कबड्डीमध्ये खेळाडू खेळत आहेत त्यातले जवळपास सर्वच खेळाडू या स्पर्धेला त्या राज्याकडून खेळणार आहेत आणि म्हणून त्या सर्व प्रो कबड्डीतील गुणवान खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नगर जिल्ह्यातील तरुण कबड्डी खेळाडूंना मिळणार आहे आणि ही स्पर्धा सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रकाश झोतामध्ये होणार आहे। भव्य अशी गॅलरी उभारली जाणार आहे। जवळपास 10-12 हजार प्रेक्षक बसतील अशी गॅलरी त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत। सर्व खेळाडूंची राहण्याची, जेवणाची व्यवस्था ते संघटनेच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि ही स्पर्धा आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदाच मिळत असल्यामुळं नगर जिल्ह्यातील सर्व कबड्डी खेळाडूंना आनंद झालेला आहे आणि ही कबड्डी स्पर्धा निश्चित यशस्वी होईल, भव्य दिव्य स्पर्धा होईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे होतकरी खेळाडू आहेत त्यांनासुद्धा एक प्रेरणा किंवा चालना त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून भव्य अशी स्पर्धा नगरच्या रसिकांना पाहण्याची संधी या माध्यमातून होणार आहे। अहमदनगर शहरामध्ये 20/3/24 ते 24/3/24 पर्यंत या ठिकाणी या ऑल इंडियाच्या कबड्डी संघटनेच्या स्पर्धा भरवण्या, हे सगळे हौशी संघ आहेत, हौशी कबड्डीचे। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही जे काही आतापर्यंत 8-9 सामने घेतले ते अतिशय यशस्वी केले। त्याच्याबद्दलचा उत्तम आयोजन म्हणून महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने अहमदनगर जिल्हा हौशी जी काही आमची कबड्डी संघटना आहे त्यांना एक करंडक दिलेलं आहे आणि म्हणून ही आम्ही ज्या वेळेला मागणी केली त्याच्यामध्ये आमचे सगळे सहकारी, आम्ही जरी पदाधिकारी असलो तर त्याच्यामध्ये शंतनू पांडव असेल, विनायक असेल आणि विजय मिस्किन असतील, आम्ही पदाधिकारी पण ते रोजच्या रोज त्या मैदानावर असतात, मार्गदर्शन करतात आणि त्यामुळं आज अहमदनगर जिल्हा कबड्डीच्या असोसिएशनच्या माध्यमातून जे विद्यार्थी निवडले जातात प्रो कबड्डीला त्याचं खरं श्रेय आमचा या जिल्ह्यामध्ये कबड्डी संघटनेचं आम्हाला ज्या वेळेला राज्य कबड्डी संघटन मार्गदर्शन मिळालं त्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इथं उत्तमात उत्तम खेळाडू कसे तयार होतील त्यासाठी आता गाडे सरांनी आपल्या विचार जे मांडले त्याच्यामध्ये सगळं सविस्तर खुलासा केलेला आहे। त्याच्यामध्ये नंबर 1ला जो संघ येईल देशातला त्यांना 1.25 किलो चांदीचा करंडक दिला जाईल आणि मग बाकीच्यांना पाऊण किलोचे 2 नंबर 3 नंबर तर यांना पाऊण किलोचे चांदीचे करंडक देत आहे। यांची उत्कृष्टपणे व्यवस्था आमच्या या सगळ्या सहकार्यांनी या शहरामध्ये गेले। 800-900 विद्यार्थी, कोच अशी मोठी संख्या आज अहमदनगर शहरामध्ये आहे आणि त्यासाठी आमची संघटनेची तयारी आहे की जवळजवळ 15 हॉटेलमध्ये या सगळ्या जे काही त्याच्यातले जे काही पंच असतील, मार्गदर्शक असतील,
त्याच्यानंतर ही जे काही खेळाडू या ठिकाणी येणार आहे त्यांना उत्तम प्रकारची राहण्याची जेवणाची व्यवस्था आम्ही यापूर्वी केली होती आणि त्याच्या अनुभवावरून अधिक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आम्ही व्यवस्था करणार आहोत। या स्पर्धा घेण्याचं कारण असं आहे की जिल्ह्यामध्ये कबड्डी ही एक चांगला खेळ रुजला गेला आणि त्याच्यामुळं आज प्रो कबड्डीमध्ये 8 विद्यार्थी आमचे जवळजवळ निवडले गेलेले आहेत। त्याचा फायदा निश्चितपणे होतो आणि जिल्ह्यावरून राज्य आणि राज्यानंतर देश पातळीवर ज्या वेळेला आमचे खेळाडू खेळतात त्यावेळेला त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये आपल्या नोकरीमध्ये निश्चितपणे फायदा होतो आणि तो फायदा या जिल्ह्याला श्री शिरसाट म्हणून पंकज शिरसाट या कबड्डीचा खेळाडू ऑल इंडियामध्ये त्या ठिकाणी कॅप्टन म्हणून ज्या वेळेला खेळला त्यावेळेला त्याला याचा जे काही सन्मान असतो या खेळाचा राज्य अजिंक्यपद त्या ठिकाणी त्यांना पद मिळालं आणि त्याच्यामधून आज ते मुंबई शहरामध्ये पोलीस ऑफिसर म्हणून उपायुक्त म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतात आणि ते एक लोकांच्या पुढं एक मार्गदर्शन ठरलेलं आहे की आपण जर याच्यामध्ये केलं तर डायरेक्ट आपलं म्हणजे 1 नंबरचीच पोस्ट मिळते आणि ती मिळावी म्हणून आमचे खेळाडू सातत्याने रात्रंदिवस काम करत असतात। आज आपण या ठिकाणी गाडे सरांनी सर्व सविस्तर या ठिकाणी विवेचन केलेले। यावेळी विजय मिस्किन, जयंत वाघ, गोविंद भुजबळ, बाळासाहेब कडूस, कैलास पवार, शंतनू पांडव, विनायक भूतकर, प्रकाश बोरुडे आदी उपस्थित होते। महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।